नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही घोषित झालेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे, महायुतीचं तिकीट फिक्स झालेलं आहे। मात्र महाविकास आघाडी मार्फत उमेदवार अजून निश्चित झालेला नाही। ही उमेदवारी निश्चित होण्यासाठी आणखीन 2 दिवस लागतील। मात्र या उमेदवारी संदर्भात आता संभ्रम आहे। तो महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांतर्गत हा संभ्रम आहे। मात्र सांगली लोकसभा मतदारसंघ हा आपण नेहमीच ऐकत आलोय की काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। येथील सहकाराचं क्षेत्र असेल, येथील पूर्ण सांगली जिल्ह्याचा गाववाडा असेल, तो फक्त आणि फक्त काँग्रेस आधारित आहे। काँग्रेसमुळे इथलं सहकाराचं क्षेत्र मजबूत झालेलं आहे। अनेकांचे प्रपंच, अनेक शेतकऱ्यांचे प्रपंच उभा राहिलेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त काँग्रेसने केलेलं आहे। काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आहेत। आज आपल्याबरोबर आहेत सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील। आज आपण त्यांना विचारूया की पक्षांतर्गत नेमकं चाललंय काय आणि तिकिटीचा जो वाद आहे तो कसा मिटणार आहे किंवा तिकीट कुणाला फायनल व्हायला पाहिजे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राजे नमस्कार। नमस्कार। मला सांगा की सध्या सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करते, याची प्रमुख कारण काय आहे असं वाटतं? दावा करणं म्हणजे काँग्रेसचा जो पूर्वपरावर मतदारसंघ आहे, काँग्रेसचा जो अधिकार आहे। कारण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून काँग्रेसने स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या 1885 ला काँग्रेस स्थापन, तेव्हापासून काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या मतदारसंघावर आपल्या राज्याचे भाग्यविधाते, देशाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव पाटील असतील, भारताचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, याच जिल्ह्यातून येतात। त्यांचा काँग्रेसचा एक बालेकिल्ला म्हणून होता। आणि त्यानंतर स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जिल्ह्याचं नंदनवन करण्याचं आणि महाराष्ट्राचं नंदनवन करण्याचं काम प्रामुख्याने केले। त्याबरोबर त्यांच्याबरोबर असतील प्रकाशभाऊ पाटील माजी खासदार, स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि आपल्या जिल्ह्याचे एक दिवंगत नेतृत्व आदरणीय आराभाऊ पाटील, या सर्व काँग्रेस विचाराच्या नेत्यांनी आज आपल्या जिल्ह्यामध्ये नंदनवन केले। सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडापर्यंत नेले, भारत देशामध्ये नेले की नेले आणि आशिया खंडामध्ये सहकार्य माध्यमातून आदरणीय वसंतरावच्या माध्यमातून आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव गेले। मला सांगा की तुम्ही म्हणजे तुमची प्रमुख दावेदारी अशी आहे की काँग्रेसलाच इथली लोकसभेची जागा मिळायला पाहिजे? हो, निश्चितच मिळायला पाहिजे। त्याचे कारण पण तसे आहेत। याचं कारण प्रामुख्याने सांगायचं तर या जिल्ह्याचं आमचे नेतृत्व आदरणीय आमचे नेते माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब करतात। राज्याचे एक आश्वासक चेहरा, भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचं मागच्या वेळेला लीड म्हणजे त्यांचं लीड 1,62,000 होतं पलूस कडेगाव मतदारसंघातून। आणि आमचे जिल्ह्याचे नेते आमच्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सन्माननीय आमदार विक्रमदास सावंत हे देखील जतचे आमदार म्हणजे काँग्रेस सगळ्यात मोठा तालुका मतदारसंघ आहे, हे देखील काँग्रेसचंही आहे। आणि मागच्या वेळेला आमचे पुतळे बाबा पाटील सांगलीत जे उभारले होते त्यांना 87,000 प्लस मतदान पडलं। फक्त अवघ्या 5 ते 6,000च्या मतांच्या निसर्गात पराभव झाला। आणि प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे देशातील असेल, महाराष्ट्रातील, प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक जवळपास 600 सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये गाव आहेत। प्रत्येक गावात काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेसचे बूथ कमिट्या तयार आहेत। आता पाहिलं आमचा बेडगावात कमीत कमी मतदान 15,000 ते 16,000 मतदान आहे, तर बूथ किती आहेत? 15 बूथ आहेत। आता 2-3 वाढतील अशा अपेक्षा आहे। म्हणजे आम्हाला काँग्रेसचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मला बूथ तोंडासकट पाठा 263 हे बेडगेली बूथ आहेत, कुठल्या शहरात बूथ आहेत, एवढा काँग्रेसचा तळागाळातून कार्यकर्ता गेला आहे। आणि आता पण नेतृत्व काँग्रेस पक्षाचं दिसणार आहे। मागच्या काही 10 वर्षात हे झालं पण त्यावेळेला संपूर्ण देशातच सत्ता बदल झाली आणि त्यामुळे सांगलीचं पण त्यावेळेला अपवाद ठरला आणि सांगलीत पण सत्ता बदल झाली। पण माननीय विशालदादा पाटील यांचं एकंदरीत कार्य पाहता किंवा आता दावेदारी पाहता हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा आणि तो विशालदादांनाच मिळायला पाहिजे ही तुमची भूमिका आहे? हो, नक्कीच। मग मला सांगा की काँग्रेस एक कार्यकर्ता म्हणून तुमची नेमकी भूमिका तिकीट मिळण्याच्या संदर्भात दादांना काय असणार? आदरणीय आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच काँग्रेसचे नेते म्हणजे त्यामध्ये विक्रमदास सावंत असतील, आदरणीय विशालदादा असतील, आमचे नेते आदरणीय जयश्री वहिनी असतील, पृथ्वीराज बाबा पाटील असतील, आमचे युवा नेते, जिल्ह्याचे एक आश्वासक चेहरा युवा
नेते आदरणीय जितेशभाई कदम साहेब, प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून असे वेगवेगळं आमचं नेतृत्व आहे. सर्व एक संघपणे आदरणीय विश्व कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आदरणीय विशालदादांना एकमेव उमेदवार मागितले आहे. आणि विशालदादा का, याचं प्रमुख कारण मी तुम्हाला सांगतो. ज्या मागच्या 10 वर्षात सांगली जिल्ह्यात बीजेपीचा जो खासदार म्हणून संजय काका पाटील यांचं इथे काम करतात, ते खासदार कसा असावं, दिल्लीत आपल्या जनतेचा प्रश्न मांडणार असावं. दिल्लीत गेलं मराठीत बोललं तिथं कोण तुम्हाला ऐकून घेणार नाही. 543 खासदारांपैकी हिंदीत वक्तृत्व पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे. त्याचं मांडणारं कौशल्य विषयाद्वारे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, इंग्लिशवर प्रभुत्व आहे, मराठीवर आहे तर आपलं माय आहे. आणि ज्या 10 वर्षात आदरणीय संजय काकांचे कामात अपयशी ठरले. कारण मी काँग्रेसचा कार्यकर्ता, तुम्हाला वाटेल मी विरोधी पक्षाकडून बोलला आहे, पण त्यांची उमेदवारी जाहीर झालेल्या त्यांच्याच पक्षातील नेत्याने माझे आमदार बहुतेक विलासराव जगताप साहेबांनी त्यांच्यावर गेली 30 वर्षाची योजना काम आणि 10 वर्षाची काय देऊ लावलं. त्यांच्याच पक्षाचे आमदार मोठे नेते जर म्हणतात की संजय काकांनी काय देऊ लावलं, मग आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि ते जर त्यांनी हे केलं, ज्यांनी अपयशी ठरले, त्यामध्ये शेतकऱ्यांचा महागाईचा प्रश्न, शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, वीज बिला प्रश्न, त्यामध्ये सांगली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षे जी आंदोलन झाली ती आदरणीय विश्व कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व नेत्यांनी, प्रामुख्याने विशालदादा असतील, वहिनी असतील, जितेशभाई कदम असतील किंवा पुत्रबाई, सर्वांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वाचा पडण्याचं, कलेक्टर ऑफिस असेल, वीज मंडळाचे जे कार्यालय असेल तिथं आंदोलन केलं. परवाच 11 तारखेला आपल्या पाण्याच्या हक्काच्या पाण्यासाठी, कोयनेच्या पाण्यासाठी आणि सर्वांना पाणी मिळावं, म्हैसाळ, ताकारे, आळपर या सर्व योजना पाणी मिळण्यासाठी आदरणीय विश्व कदम साहेब यांच्या नेतृत्व जिल्ह्यातील सर्व काँग्रेस प्रेमींचा, काँग्रेसच्या कार्यकर्ता शेतकऱ्यांना भव्य दिवस मोर्चा कार्यक्रम काढला. म्हणजे ज्यावेळी शेतकरी अडचण असेल त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ता, काँग्रेसचे नेते त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिले. आणि त्यांच्या मागे राहण्याचं काम विशालदादांनी, संजय काकांनी जे अपयश ठरले, जे काय करू शकले त्याचं पाठपुरावा आणि त्या विरोध सरकार जागा करण्याचं काम विशालदादांनी केले. की विशालदादांचं नेतृत्व म्हणजे आज आलेलं 8 दिवसाचं नेतृत्व नाही आहे, त्यामुळे जनतेच्या मनात रुजलेलं नेतृत्व आहे. मागच्या वेळी आम्हाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाही मिळाली, आघाडी असल्यामुळे एक संघटने गेलं, त्यामुळे काँग्रेसचा हात चिन्ह हे मिळालं नसल्यामुळे आम्हाला निसर्ग परावर वंचितच्या फॅक्टरीमुळे पण हे राहिलं. पण आता तसं नाही, लोकांच्या भाजपविषयी पूर्ण तीव्र नाराजी आहे आणि काँग्रेसबद्दल लोकांच्या मध्ये आपुलकी आहे. जे काँग्रेस 70 वर्षाची केलं होतं, त्यांनी ज्यावेळेला 2014ला जे मोदी सरकार सत्तेवर आलं त्यांनी काय सांगितलं, वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देतो, महागाई कमी करतो, परत काळे धन भारतात आणतो, परत काय सांगितलं 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात देतो. त्या पूर्णपणे अपयशी ठरलं. मग या अपयशी ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला अपयशाचा बुरका फाडण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं असं आम्ही स्वाभिमान सांगतो. मला सांगा, सांगली जिल्ह्यामध्ये असा एखादा उद्योग संजय काकांनी आणला काय? नाही, कोणतं झालं नाही. ड्रायफ्रूटचं काय ऐकायला मिळतं, ते काय हवेत असं आम्हाला तर दिसतंय सध्या तरी. उद्योगधंदे आणण्यामध्ये ते अपयशी ठरले. आणि जी म्हैसाळ योजना आहे त्या म्हैसाळ योजनेला तत्कालीन केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतीकदादा पाटील यांनी AIBP म्हणून जी केंद्राची जी संस्था आहे त्या संस्थेची मान्यता ही म्हैसाळ योजना होती. महाविकास आघाडीतील नेत्यांना विशालदादांना तिकीट फायनल होण्यासाठी किंवा हे तिकीट काँग्रेसला मिळण्यासाठी आपण काय आव्हान करू इच्छिता? निश्चितच मी भारतातील, देशातील, इंडिया अलायन्सच्या सर्व प्रमुख नेत्यांना, राज्यातील महाविकास आघाडी नेत्यांना, जिल्ह्यातील महाविकास सर्वच नेत्यांना असं आवाहन करतो की आपलं गठबंधन जे करायचं त्याचं मुख्य हेतू काय आहे? त्या जातीवादी, अपयशी, महिलांचा अत्याचार करणाऱ्या, महागाई वाढवणाऱ्या, गोरगरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या, शेतकऱ्यांच्यावर GST लादणाऱ्या सरकारला आपण इथं हद्दपार करायचं आहे. आपलं हे मुख्य प्रामुख्याने येतोय. मग जर लहान मुलांना जर विचारलं या जिल्ह्यात भाजपचा पराभव सांगली जिल्ह्यात करायचा झाला तर उमेदवारी कोणाला पाहिजे? काँग्रेसचा उमेदवार पाहिजे, आदरणीय विश्व कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशालदादांना उमेदवारी जनतेनेच घोषित केल्या आहे, त्यामुळे विशालदादांना उमेदवारी पाहिजे. तर सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, काँग्रेसच्या महाविकास कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान ठेवून आमच्या संयमाच्या अंत न पाहता सर्व जिल्ह्यातील महाविकास नेत्यांनी आमचे कळकळीचे हात जोडून विनंती आहे. आम्ही लहानपणी मोठा घास घेतला तर आम्हाला माफ करा, काय बोलण्यात चुकलं असं, पण आदरणीय विशालदादांना उमेदवारी द्या. आपण ज्या दिवशी उमेदवार तुम्ही घोषित करशील त्या दिवशी विजयाचा गुलाल लावला तरी काय हरकत होणार नाही. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आता कोणत्याही वाट न पाहता सांगली जिल्ह्याची उमेदवारी कोणती प्रतिष्ठा युगून न आडवा आणता एखादी जागा कुठल्याही पक्षाने, काँग्रेस, राष्ट्रवादी, कमी जास्त घ्या. आपला हेतू काय आहे? त्या भाजपला इथून हद्दपार करायचं. देशाची लोकशाही वाचवायला तर भाजपला इथून संपूर्ण गरजेचं आहे. यासाठी कोण जिंकते, विनिंग क्रायटेरिया काय आहे एखाद्या पक्ष हे लक्षात घेऊन, जिल्ह्यात विनिंग क्रायटेरिया आहे, कुठल्या पक्षाचं प्राबल्य आहे हे लक्षात घेऊन आदरणीय विशालदादांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवार द्यावी असे
सर्वच मी महाविकास आघाडी सर्व आदरणीय नेत्यांना कळकळीचे एक सामान्य कार्यकर्ता या नात्यानं विनंती करतो. आता आपल्याबरोबर होते काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना त्यांनी एक विनंती केलेली आहे की यावेळेला फक्त आणि फक्त माननीय विशालदादा पाटील यांनाच सांगली लोकसभेची उमेदवारी द्यावी. ज्या दिवशी विशालदादांची उमेदवारी घोषित होईल त्याच दिवशी गुलाल लागेल, म्हणजे इतका विजय निश्चित आहे. आणि तिकीट फायनल करा. उमेदवारी घोषित केल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे लोकसभेत विशालदादा पाटील हेच विजयी उमेदवार असतील हे निश्चित आहे, असं आता संभाजीराजे पाटील यांनी सांगितले.